गोंदिया जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष अमर वराडे यांचा आमगाव तालुका दौरा, कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटन बळकटीकरणावर भर। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आमगाव जून 15 गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आमगाव तालुक्यात जनसंपर्क व कार्यकर्ता भेट दौरा आयोजित केला। या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। गावागावात जाऊन साधला जनसंपर्क। या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांनी ठाणा, जांभूळटोला, अंजोरा, बोरकन्हार, आमगाव नगर परिषद क्षेत्र, शंभूटोला, कट्टीपार, घाटटेमनी, करंजी, कातुर्ली आणि सीतेपार या गावांचा दौरा केला। प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष संघटनेच्या विस्ताराचा आढावा घेतला। आमगाव नगर परिषद क्षेत्रात खासदार नामदेवराव किरसान यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची विशेष बैठक पार पडली। या बैठकीत आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक कार्यक्रम आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। डरो मतचा संदेश आणि काँग्रेसची ध्येय धोरणे। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अमर वराडे म्हणाले की जिल्हाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे की मी लोकांपर्यंत आणि त्यांच्या समस्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता राहुल गांधींचा डरो मत हा संदेश घेऊन आत्मविश्वासाने काम करावे। जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे। सध्या जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्यावर माझं कर्तव्य हे आहे की मी लोकांपर्यंत गेलं पाहिजे। काँग्रेस आपल्या दारी, काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या दरवाजापर्यंत येत आहेत, आपल्या समस्या जाणून घेत आहेत। प्रत्येक तालुक्यातल्या समस्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये समस्या वेगवेगळ्या आहेत। त्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर काँग्रेस पक्षाच्या जबाबदार लोकांनी त्यांच्या घरापर्यंत गेल्या पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून पूर्ण 53 जिल्हा परिषद सर्कलमध्ये जास्तीत जास्त गावापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, हा उद्देश आमचा त्या ठिकाणी आहे। आणि परवापासून आम्ही देवरी तालुका, काल संपूर्ण सालखासा तालुका, आज आमगाव तालुका आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण जिल्ह्याचा 53 मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त गावांमध्ये आम्ही भेटी देण्याचा संकल्प घेतलेला आहे। त्याच्यामध्ये निवडणुका जरी त्याला वेळ असेल, परंतु क्षेत्रीय स्तरावर लोकांशी संवाद साधणं, संपर्क करणं, लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करणं आणि BJPवाले ज्या पद्धतीने धाक दाखवून लोकांना आपल्या पक्षामध्ये वॉशिंग मशीनमध्ये त्यांना वॉश करायसाठी घेत आहेत, त्या दबावाला बळी पडू नका, घाबरू नका। आमच्या राहुल गांधींनी आदेश दिला आहे, सांगितलेलं आहे की डरो मत। तर डरो मत हा संदेश राहुल गांधींचा पोहोचवण्याकरता आम्ही गावागावापर्यंत जात आहोत। उपस्थितांची उपस्थिती। या दौऱ्याच्या निमित्ताने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। यावेळी जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांच्यासह प्रदेश सचिव PG कटरे, तालुकाध्यक्ष संजय बहेकार, खासदार प्रतिनिधी दुष्यंत किरसान, जिल्हा परिषद सदस्य छबुताई उके, महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रभादेवी उपराडे, शहराध्यक्ष देवकांत बहेकार, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष बाबा मिश्रा, दिलीप टेंभरे, यादवराव भोयर, रामेश्वर शामकुवर, जगदीश चुटे, भोला गुप्ता, राधाकिसन चुटे, पिंकेश शेंडे, राधेलाल रहांगडाले, राहुल चुटे, तपीस परिहार, समीर खान यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन भोला गुप्ता यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष देवकांत बहेकार यांनी केले। अमर वराडे यांच्या या दौऱ्यामुळे आणि त्यांच्या थेट संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जेचे संचार झाले असून आगामी काळात काँग्रेस पक्ष अधिक ताकदीने जनतेच्या प्रश्नांसाठी उभा राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे।